आपण सगळे नेहमी महिला बचत गट बद्दल ऐकतो, गावात असो किंवा शहरात. बचत गट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त महिलांचा गट उभा राहतो. पण एक साधा प्रश्न आहे, पुरुष बचत गट तयार होऊ शकतो का? अनेकांना वाटतं की बचत गट फक्त महिलांसाठी असतो, पण खरं म्हणजे पुरुष देखील एकत्र येऊन बचत गट तयार करू शकतात. योग्य पद्धतीने चालवला तर हा गट छोट्या व्यवसायासाठी मदत करू शकतो, आर्थिक शिस्त लावू शकतो आणि अडचणीच्या काळात आधार देऊ शकतो. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की पुरुष बचत गट म्हणजे काय, तो कसा सुरू करायचा, त्याचे फायदे काय आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे. कोणताही आर्थिक योजना सुरू करण्यापूर्वी संबंधित अधिकारी किंवा बँकेशी सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते. पुरुष बचत गट म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर 10 ते 20 पुरुष एकत्र येऊन तयार केलेला स्वयंसहायता गट. या गटात सगळे सदस्य दर महिन्याला ठराविक रक्कम बचत म्हणून जमा करतात. ही रक्कम 100 असू शकते, 500 असू शकते किंवा 1000 देखील असू शकते. महत्त्वाचं म्हणजे सगळ्या सदस्यांनी समान रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. काही महिन्यांनी या पैशातून एक सामूहिक निधी तयार होतो. त्यानंतर या निधीतून गटातील सदस्यांना गरजेनुसार लहान कर्ज दिलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, एखाद्याला छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल, शेतीसाठी पैसे लागत असतील किंवा अचानक आर्थिक अडचण आली असेल तर गट या व्यक्तीला मदत करू शकतो. म्हणजेच हा गट फक्त बचत करण्यासाठी नसतो तर एकमेकांना आर्थिक आधार देण्यासाठी असतो. आज अनेक पुरुष मजुरी करतात, लहान व्यवसाय करतात किंवा शेतीशी संबंधित काम करतात, पण जेव्हा त्यांना अचानक पैसे लागतात तेव्हा बँकेतून कर्ज मिळवणं सोपं नसतं. कारण बँक अनेक कागदपत्र मागते, उत्पन्नाचा पुरावा, हमीदार आणि इतर प्रक्रिया. अनेक वेळा ही कागदपत्रे उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत बचत गट खूप उपयोगी ठरतो, कारण बचत गटामध्ये थोडी थोडी बचत करण्याची सवय लागते आणि आर्थिक शिस्त तयार होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणीच्या वेळी आपल्याला गटातील लोक मदतीला उभे राहतात. पुरुष बचत गट सुरू करण्याची प्रक्रिया खूप अवघड नाही. सर्वात आधी 10 ते 20 विश्वासू पुरुष एकत्र आले पाहिजे. शक्यतो ते एकाच परिसरातील असावेत आणि एकमेकांवर विश्वास ठेवणारे असावेत. त्यानंतर गटाने ठरवायचं की दर महिन्याला किती रक्कम बचत करायची. ही रक्कम सगळ्यांसाठी समान असते. त्यानंतर महिन्यातून एकदा नियमित बैठक घेणे आवश्यक असते. या बैठकीमध्ये बचत जमा केली जाते, नोंदी लिहिल्या जातात आणि गटामध्ये निर्णय घेतले जातात. पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गटाच्या नावाने बँकेत संयुक्त खाते उघडणे. सामान्यतः 2 किंवा 3 सदस्य स्वाक्षरी लागतात, जेणेकरून व्यवहार पारदर्शक राहतात. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित विभागाशी संपर्क करून मार्गदर्शन घेता येते. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की बचत गटाला बँकेकडून कर्ज मिळू शकतं का? याचं उत्तर आहे हो, पण लगेच नाही. साधारणपणे गट 6 ते 12 महिने नियमितपणे चालला पाहिजे. बचत नियमित असावी, बैठकीच्या नोंदी व्यवस्थित असाव्या आणि गटाची आर्थिक स्थिती दिसली पाहिजे. त्यानंतर बँक गटांचे मूल्यांकन करते. काही वेळा बँका अशा गटांना कर्ज देतात, पण हे पूर्णपणे बँकेच्या नियमांवर आणि अटींवर अवलंबून असते. त्यामुळे कर्ज मिळेलच अशी हमी दिली जाऊ शकत नाही. पुरुष बचत गटाच्या मदतीने अनेक छोटा व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, मोबाईल रिपेअरिंग, किराणा दुकान, इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर यासारख्या सर्व्हिसेस, तसेच छोटे लघु उद्योग. काही वेळा गटातील सदस्य एकत्र येऊनही एखादा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यामुळे केवळ बचतच नाही तर उत्पन्न वाढवण्याचे मार्ग देखील तयार होतात. बचत गट यशस्वी व्हायचा असेल तर काही चुका टाळणं खूप महत्त्वाचं असतं. पैशांचा वैयक्तिक किंवा चुकीचा वापर करू नये. सर्व आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवाव्या. सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ देऊ नये आणि सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवावी. जेव्हा गटामध्ये विश्वास आणि स्पष्टता असते तेव्हा गट मजबूत राहतो आणि दीर्घकाळ टिकतो. काही ग्रामीण भागांमध्ये स्वयंसहायता गटांसाठी सरकारकडून विविध योजना उपलब्ध असू शकतात. त्यासाठी स्थानिक स्तरावर माहिती घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान किंवा संबंधित विभागांकडून मार्गदर्शन मिळू शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत कार्यालयातूनच माहिती घ्या. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया, पुरुष बचत गट म्हणजे अचानक श्रीमंत होण्याचा मार्ग नाही, पण जर योग्य नियोजन, शिस्त आणि पारदर्शकता असेल तर तो आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. तो माणसाला बचतीची सवय लावतो, संकटाच्या वेळी आधार देतो आणि एकत्रितपणे पुढे जाण्याची ताकद देतो. हा व्हिडिओ केवळ माहितीपर आहे. अधिकृत नियम आणि योजनांसाठी स्थानिक अधिकारी किंवा बँकेशी संपर्क करणे आवश्यक आहे. तुम्हाला अशाच प्रकारच्या सोप्या भाषेत व्यवसाय, पैसे आणि योजनांबद्दल माहिती हवी असेल तर व्हायरल ब्रँड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.